एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? 20 वर्षांपासून एका पुलासाठी तरसणाऱ्या कांगापूरवाडीचा हा प्रश्न ऐकून कोणत्याही नेत्याला लाजच वाटेल. पावसाचा धुवाधार मारा, तुडुंब वाहणारा ओढा आणि कांगापूरवाडी तसंच संपूर्ण पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थांचं रोजचं भीषण वाचतो. मोगरे, थारळीवाडी, भराडे, राजवाडी ते अगदी नाटे आडिवरे तब्बल 9 ते 10 वाड्यांना जोडणारा हा मुख्य जीवनमार्ग. पण दुर्दैव असं की गेल्या 20 वर्षापासून इथे फक्त आश्वासनांची खडी पसरली जाते. निवडणुका येतात, नेते मोठमोठे दावे करतात आणि मतदान संपताच्या पुलाचा विसर पडतो. 20 वर्ष 3 निवडणुका, शेकडो आश्वासनं, पण मिळालं काय? फक्त पावसात वाहून जाणारा एक सिमेंटचा छोटासा पूल, जो दरवर्षी पावसात वाहून जातोय. कांगापूरवाडीच्या लोकांच्या जीवाची किंमत एवढी स्वस्त आहे का? तुम्ही ज्यांना मतदान करून निवडून दिलं त्यांनीच 20 वर्ष तुम्हाला वाऱ्यावर सोडलं. दरवर्षी ओढा भरतो, मोरी वाहून जाते आणि नेते गप्प बसतात. हे दुर्लक्ष आहे की थेट विश्वासघात? आज शाळा सुटते, शेतमाल सडतो आणि रुग्णांचा जीव टांगणीला लागतो. विकास कामं फक्त शहरातच होणार का? ग्रामीण भागातील या लोकांच्या जीवाची काहीच किंमत नाही का? राजकीय अनास्था आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे आज कांगापूरवासीय नरक यातना भोगत आहेत. नेत्यांच्या राजकीय स्वार्थात आणि कागदी कारभारात निष्पाप ग्रामस्थांचा जीव पणाला लागला आहे. आता पोकळ वचनांचा खेळ थांबवून प्रत्यक्षात काम सुरू करण्याची वेळ आली आहे. जर वेळेत लोकप्रतिनिधी जाग नाही आली तर हा ओढा केवळ पाण्याचा प्रवाह राहणार नाही, तर जन आक्रोशाचा उद्रेक बनेल. आश्वासनांचे पूल बांधले, आता सिमेंटचा मोठा पूल बांधूनच दाखवा. मत दिलंय हक्काने, पूल मागितलाय सुरक्षेसाठी. अजून किती पावसाळे या जनतेने जीव मुठीत धरून काढायचे? आता कांगापूरवासियांचा एकच सवाल आहे, कुणी पूल बांधून देता का? पूल. नेते हो, कांगापूरवासियांच्या वेदना ऐका आणि कामाला लागा. कोकण सत्ताला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.